पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या झाली आहे। कोथरूड पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। तरुणाच्या प्रेयसीच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप आहे। मोबाईल फोनवर मेसेज करून तरुणाला बोलावलं आणि त्यानंतर त्याची हत्या झालेली आहे। नागेश जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे। प्रेयसी अल्पवयीन असल्यानं तिच्या घरच्यांवर गुन्हा दाखल झालाय, तर आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी मृत नागेश जाधवच्या नातेवाईकांनी केली आहे। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीची घोषणा शक्य। सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20% तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। आखाती देशातील युद्धाचा आज 16वा दिवस। युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। मुजतबा खामेनींबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। इराणचे सर्वोच्च नेते जिवंत नाहीत, जिवंत असतील तर शरणागती पत्करावी, ट्रम्प यांचा इशारा। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजावर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार जहाजांवर लक्ष ठेवून। 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागणार। महामार्गांवरचा वार्षिक पास महागणार। 3000 रुपयांच्या पासमध्ये आता 75 रुपयांची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।